मग ती माझी लाडकी आकृती असली तरी. वा, आणि तूच त्याच्या लग्नासाठी मुली बघत होतीस. वा. हो, खाल्ली मी माती. मला त्यावेळी जे जे वाटत होतं बरोबर ते केलं मी. झालीये चूक, मान्य आहे मला. मी शिक्षा भोगायला सुद्धा तयार आहे. नाहीतरी काय करणार मी अजून. मला वाटतं तू एकदा सौमित्र आणि आकृतीशी खरं बोलून टाक. नाही 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 ग, नाही माई, ते शक्य नाहीये. सौमित्र आणि आकृती एकमेकांवर प्रेम करतायत आणि मी जर आता बोलले तर खूप राडा होईल. असं नाही होऊ शकत. आणि मुळात मी इतकी स्वार्थी नाहीये. माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला नकोय. हो का? आणि मग तुला स्वतःला आयुष्यभर त्रास झालेला चालणार आहे का तुला? पर्यायच काय आहे माझ्याकडे? मी स्वतःच ओढून घेतलंय ना सगळं स्वतः. मग शिक्षा भोगायला मी तयार आहे. भोगेन मी शिक्षा. हे बघ, मला वाटतं तू आकृतीशी बोलावंस. तू झोपली नाहीयेस का अजून? ऍक्च्युली मला तुला काहीतरी सांगायचं आहे. हे खूप अवघड आहे माझ्यासाठी, पण तू समजून घेशील असं मला वाटतंय, म्हणून मी तुला सांगते. नीट ऐक, ओके? ऍक्च्युली मला काहीच झेपत नाहीये, पण बोल ना. काय झालं? जियांचा कॉल आहे. काय करू? ऐक, तू फोन घे, बघतो काय म्हणतोय. नको नको क आकृती, तू घाबरू नकोस. फोनवर असं बोलायचं आपल्याला. घे फोन. हॅलो. आकृति, हाय हाय. थैंक यू फॉर पिकिंग अप द कॉल. मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा तुम्हारा. मैंने बस इसलिए फोन किया था कि आई वांटेड टू से आई एम सॉरी यार. आई एम एक्सट्रीमली सॉरी. बहुत परेशान किया मैंने तुम्हें. हमारी रिलेशनशिप वर्कआउट नहीं हुई. मैंने तुम्हें ग्रांटेड लिया. गलती मेरी थी, बट इसके बाद मैं नहीं परेशान करूंगा तुम्हें. बस आई एम एक्सट्रीमली सॉरी. You live your life, okay? Be happy. Take care of yourself. हाँ, मैत्री को thanks बोलना. She's quite sweet. Okay, goodbye. ज़्यादा बात नहीं करूँगा, तुम्हारी याद आ जाएगी. Alright, cheers. काय झालं? हाँ? आकृती, काय काय झालं? काय म्हणाला तो? जियान मला सॉरी म्हणाला. काय? हो, आणि म्हणाला मी तुला फ्री केले. मी मोहन झालोय. आणि तुला थँक्यू म्हणाला. मला वाटतं तू आकृतीशी बोलावंस. गुड. चांगली गोष्ट आहे. तू फ्री झालीस.
फायनली. मैत्री, तू काहीतरी बोलत होतीस ना माझ्याशी? नाही ऍक्च्युली, आता म्हणजे मी हे बोलत होते की मी पॉंडिचेरीला जाणार आहे. माताजींनी मला लगेच बोलावून घेतलंय, सो मी नसीन तुमच्या एंगेजमेंटला. माताजींचा आदेश आहे, मला तातडीनं बोलवून घेतलंय. आय एम सो सॉरी. तू नसलीस तर मी एंगेजमेंटच करणार नाही. काय तू? मी नाही, अजिबात नाही. तूने मेरी जान बचाई है यार. तू एक दिन नहीं रुक सकती? माझे आई बाबा दिल्लीहून येत आहेत आणि तुला त्यांना भेटायला पाहिजे. आय एम सॉरी, मी तुला सोडणार नाही. जॉब डन. हॅलो सौमित्र, बोल. सॉरी पण मला तुझ्याशी अर्जंट बोलायचंच होतं. तुला माहिती आहे, मला झियानचा कॉल आला होता आणि तो लिटरली मला म्हणाला की त्यानं मूव्ह ऑन केलंय, त्यानं मला फ्री केलंय आणि तो मला आता कधी त्रास नाही देणार. आणि तो सॉरी म्हणाला मला. काय? वा, चांगली गोष्ट आहे. यू नो व्हॉट सौमित्र, आय थिंक हे झियानचं ट्रान्सफॉर्मेशन मैत्रीनं केलंय. ती त्या दिवशी पण त्याच्याशी काहीतरी बोलत होती. अलग है यार वो लड़की, कुछ है उसमें. तिच्यात एक कशी ताकद आहे खरंच. हो ना, म्हणजे नाहीतर मग असं बंदूक बिंदूक घेतलेला माणूस परत कसं जाणार? पर तुम्हें पता है, मोहतरमा पॉंडिचेरीला निघालेल्या. आली होती सांगायला क्लिनिकवर. मी म्हणालो तिला असं नको करू. एक्झॅक्टली, मी पण सांगितलं तिला की तू जर नसशील ना तर मी एंगेजमेंटच करणार नाही म्हणून. अरे वा, मग काय म्हणाली ती? मी तिला ऑप्शनच नाही ना दिला, घट्ट मिठी मारली. अरे वा, गुड. अरे दादा, आईने शिवायला बोलवलंय. आलो. आम्ही काय म्हणतो, हे बघ तिथे बाहेर चंद्र मोहन काका आलेत, तर जरा सावधान. आले का? ठीक. आणि आकृती, थँक्यू सो मच. यू आर ऑलवेज वेलकम. आता सगळे जेवायला थांबलेत, मला निघायला लागेल. ठीक आहे, बाय बाय. बाय. चला चला चला, तर मी आलोय तुझ्यामध्ये, तिला काळजी नको करत जाऊ. दादा, आता आपले जेवण बिवणं झाले ना, म्हणजे मग नंतर निवांत सविस्तर चर्चा करू सगळ्या गोष्टीवर, नाही का? जेवणाची वेळ झालेली आहे, म्हणजे दादा वदनी कवळी घ्यायची वेळ झालेली आहे. घ्या. फालतू विनोद करू नको हा. माझे दात अजून मजबूत आहेत. बाबा, दादा फोनवर बोलतोय, त्यांनी आपल्याला सुरुवात करायला सांगितलं. एवढ्या रात्री कोणाचा फोन? नाही काय माहित नाही, पण आकृतीशी बोलतोय असं वाटतंय त्याच्या बॉडी लँग्वेजवर. तर बस करा म्हणा. साखरपुडा होईपर्यंत जरा दम धरा. आधी तासन तास गोलू गोलू बोलतात आणि लग्न झाल्यावर एकमेकांशी बोलत पण नाहीत. सगळे अनुभव त्यांचे आधीच घेऊन झालेले असतात. अरे नवीन काही उरतच नाही, नाविन्य नाही. मग काय, मग येतो कंटाळा, मग आहेच डायव्हर्स. अरे दादा, अरे काय बोलतोयस तू?
त्याचा अजून साखरपुडा व्हायचा आहे. साखरपुड्याची सगळी तयारी झाली का? हा चालली आहे म्हणजे आता बरं, ते सजावटीचं कंत्राट त्या शेखर पंढरपुरेला द्या. अरे तिच्याकडे काय बघतोयस? का आधीच तिच्या ओळखीतल्यापैकी कुणाला तरी दिलेलं आहेस? अरे नाही 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 दादा, तसं नाही झालेलं. उलट एक गुड न्यूज आहे. काय? हॉलचे आपल्याला दुप्पट पैसे मिळालेत. म्हणजे? म्हणजे त्याचं असं आहे दादा, अजून एक पार्टी होती, चांगली गबर पार्टी होती. त्यांना त्या दिवशी नेमकी 30 तारीख पाहिजे होती काही कामासाठी. आपल्याला हवे तेवढे पैसे द्यायला ते तयार होते, म्हणून मी आपल्या तारखेवर पाणी सोडलं. कमाल आहे. श्याम्या, आपल्या मुलाच्या साखरपुड्याची तारीख तू चक्क दुसऱ्याला विकलीस? अरे नाही काय, अरे उद्या तू मला विकून खाशील. ए दादा, काहीतरीच काय बोलतोस? काय बोल मग, हे भलतं झालं तर काय बोल नको. हे बघ कसं आहे दादा, आपला सौमित्र आहे ना, त्याला स्वतःचा साखरपुडा असा फार मोठ्या प्रमाणावर करायची इच्छा नव्हतीच मुळात, म्हणून मी मोठ्या मनानं त्या तारखेवर पाणी सोडलंय. सौमित्र, हे मी काय ऐकतोय? हो, तुम्ही बरोबर ऐकताय काका. मला काही साखरपुडा फार मोठा करायचा नाहीये आणि त्यासाठी माझी काही वैयक्तिक कारणं आहेत. अरे बाबा, पत्रिका वाटून झाल्यात, लोकांनी तिथे काय भजन करायचं का येऊन? नाही, लोकांनी तिकडे यायचंच नाही. नाही म्हणजे तेच, आपण घरच्या घरीच करायचा आहे साखरपुडा, ठरलंय. तुमच्यावर आता केसरीमध्ये मोठा अग्रलेखच लिहायला पाहिजे. ठोंबरे यांचे डोके ठिकाणावर आहे का? हो, फिरलंय माझं डोकं. काय म्हणणं आहे तुमचं? तुझं एकट्याचं नाही म्हणत, तुमची सगळ्यांचीच डोकी फिरली आहेत. श्याम्या, तू हा वेडपटपणा कसं काय सहन करतोस? हे बघ दादा, अरे तो मुलगा मोठा झालाय आता, त्याच्यावर आपण असं पाहिजे ते लादू शकत नाही. लोक शेण घालतील तुमच्या तोंडात. काका, मला शेण खायला आवडतं, मी खाईन ते. तुम्ही जेवा, मला नाही जेवायचं. ठीक आहे, बोलायची पद्धत झाली का तुझी दादा? भरला ताटावरून उठून गेलाय तो. बघ ना. बघ ना काय, जा आणा त्याला पहिलं. अगं पण नाही तर मी जेवायला वाढणार नाही कोणालाच. काय? नाही 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 नाही, तुम्हाला नाही होत भाऊजी, तुम्हाला नाही. हे मुद्दा, जा पहिले. आणतो ना, जेवायला नाही आणि म्हणजे तू काय? पण. सौमित्र, अरे नवीन आहेस का तू या घरात? वेडा, चंद्रमोहन दादाचं बोलणं एवढं मनावर घेतात का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे दादा कसा आहे ते. मग चल बाबा, फक्त त्याचा प्रॉब्लेम असता तर ठीक आहे, पण आता मला हे बाकीच्या गोष्टी चालल्यात ना, त्याचा जास्त त्रास होतोय. मला सगळं अवघड होत चाललंय. काय माहितीये का, रिकाम्या पोटी माणसाला काही सुचत नाही, भरल्या पोटी डोकं कसं एकदम मस्त चालतं. चल जेवण करू. हे बघा, हे तुमचे जे हे लॉजिक आहेत ना, ते माझ्यावर लादू नका प्लीज. 1000 वेळा सांगितले. ठीक आहे, नाही लादत, पण चल आपण जेवण करू. असं काय हा पोरगना. अरे सौमित्र, तू असा भरल्या ताटावरनं उठून आलास, तुझ्या आईचा तरी थोडासा विचार करायचास. केवढं वाईट वाटलं तिला. चल जेवण करू आपण. हे बघा, मी जेवणार नाहीये फायनली. अरे पण गेला.
तू इथे तू इथे का काय म्हणजे तुला आठवते एकदा आपलं असंच भांडण झालं होतं मोठं. मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे आलो, तर तू पण तेव्हा इकडेच आली होतीस. आठवते का? मलाही झोप लागत नव्हती. म्हणजे काय, नियतीची इच्छा असणार आपलं हे, आपली ही भेट होणं. तुला माहितीये मैत्री, ही आपली तशी असं भेटायची शेवटची रात्र आहे. म्हणजे उद्यापासून मी आकृती बरोबर आणि तू तुझ्या माताजींबरोबर असे आपण परत कधीच भेटणार नाही. खूप असं विचित्र फील होतंय मला. सतत फक्त तुझेच विचार येतात. अरे हे खूप नॉर्मल आहे सौमित्र. होतं असं. माझा एक मित्र होता, त्याचं लग्न ठरलं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला फोन केला, आय मिस यू म्हणून. तू करत नाहीस का मिस मला? कदाचित आपली ही शेवटची मिठी आहे. त्यानंतर आपण असे कधीच भेटणार नाही.